पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्तमजुरीच्या शिक्षेविरोधात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आता वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत। सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा आरोप जाधव यांच्यावर सिद्ध झालाय आणि याच प्रकरणी त्यांना 1 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय। 5 जानेवारी 2011 ला मनसेमध्ये असताना जाधवांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घालून पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करत अडथळा आणला होता। दरम्यान खरे दोषी हे पोलीसच आहेत। दुर्दैवाने मला शिक्षा झाल्याचं जाधवांनी म्हटलं। पोलिसांची आणि माझी ज्या वेळेला संघर्ष झाला होता त्यावेळेला पोलिसांनी माझ्यावर 307, 354 असे गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले होते, जे कोर्टाने साफ फेटाळून टाकले आणि कोर्टाने सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचे गुन्हे आहेत। फक्त 353 मध्ये कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये काही झालं असेल म्हणून कोर्टाने त्या पद्धतीची शिक्षा सुनावलेली आहे, परंतु त्या शिक्षेला मला बेलही त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर वरच्या कोर्टात जाण्याची मुभाही मान्य न्यायालयाने मला दिलेली आहे। हे जे सगळं प्रकरण झालं या सगळ्या प्रकरणामध्ये खरे दोषी पोलीस आहेत, परंतु त्या ठिकाणी दुर्दैवाने शिक्षा मला आज झालेली आहे, पण मी निश्चितच त्याच्यामध्ये वरिष्ठ न्यायालयाकडे जाऊन दाद मागणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।